तर मित्रांनो, आपण आलोय दहिवडी गावामध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल काही ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. तर आपण इकडनं सुरुवात करूयात. सर नमस्कार, तुमचं सगळ्यात पहिलं नाव सांगा. नामदेव वाळासे डमरे. आणि आता इलेक्शन येतंय 2024चं, काय वाटतं यंदा आपला कौल कुठं राहील? कौल आडराव. आढळराव पाटील राहील का? असं वाटतं आढळरावांनाच करायला पाहिजे. कौल हे वर्षभर आमच्या आलाच नाही, 5 वर्ष बरं, गावाकडे आलेच नाही. गावात आला नाही, त्यामुळे काय होईल ते होईल. आणि आढळरावांची कामं आहेत गावामध्ये. काम आहेत ना. ठीक आहे. तुमचं नाव? कैलास उबाळे. काय वाटतं तुम्हाला यंदा कौल कुठे? कौल तर तसंच वाटतं, कारण कोले आज हे ऊसात घुसले का परत ते आलेच नाही तिथे. 5 वर्ष आले नाही. 5 वर्ष झाले नाही ते इथं, त्याच्यामुळं मग ते अवघड आहे. ते आमच्या मनात तर नाही. मग आता तुमचं नाव काय बाबा? विष्णू नामदेव जाधव. आणि काय वाटतं यंदा आपला कौल कुठे? यांच्याकडेच आहे, म्हणजे आढळराव पाटील. आढळरावाडी. आढळराव पाटलांना द्यायचं यंदा. बाबासाहेब भालेराव. आढळराव पाटील हो. का असं वाटतं बरं आढळराव पाटील? 5 वर्ष आता बीजेपी सरकारमध्ये विलीन होणार ना, आता इथं सर्वांना वाटतं बीजेपी यावं. सगळ्यांनाच वाटतं बीजेपी यावं. मग तुम्ही सगळे आढळरावांचे समर्थक आहेत बसलेले? तसं नाही काही. तसं नाही. ओके, हा, म्हणजे आता हे वेगळं मत काहीतरी भेटेल. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. सरकारचं धोरण म्हणजे आहे ना, शेतकऱ्याचं मरण आहे सगळ्यात, आहे का नाही? बरोबर आहे. तर काय वाटतं मग यंदा कुणाला सपोर्ट करणार आपण? सपोर्ट कोल्ह्यांनाच आहे सगळा. अमोल कोल्हे. कोल्ह्यांना. परंतु आता हे म्हटलं की अमोल कोल्हे गावामध्ये आलेच नाहीत, निधी नाही, काय नाही. त्याचं मत आहे, कोणालाही सांगू शकतात. असं वाटतंय पुढच्या 5 वर्षांमध्ये चांगली धोरणं आखली जातील शेतकऱ्यांविषयी. हो 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 हो. आणि अमोल कोल्हे साहेब करू शकतील काहीतरी शेतकऱ्यांसाठी वाटतंय. शेतकऱ्यासाठी करू शकते. बरं, ठीक आहे. तुम्ही बोलता आढळरावांकडे. ओके, तुमचं? आढळराव. ओके, ठीक आहे. तर आढळरावांच्या बाजूने माझ्या मते जास्त कौल दिसतोय आपल्या गावातील, आणि कोल्हे साहेबांच्या बाजूने देखील काही लोक आपल्या इथं आहेत. बर कामं नाहीत काही. आले नाही, बरोबर आहे. पण आढळराव पहिले शिवसेनेचे होते, आता आमचंच गाड्या घेऊन तिकडे पळालेत. त्यामुळे आमचं मत आहे की बाबा ज्याचं आहे त्यालाच मिळालं पाहिजे, हे मत आहे आमचं. काय सांगाल? काय बोला आता याच्याविषयी, काय बोला? आता हे मित्र पक्ष आहे, त्याच्यामुळे आता काय ते त्यांचं मत आता मागावं लागतंय ना. इकडे गाड्याला द्या, गाड्याच्या विरोधात होती कंपनी सगळी. मग आता कसं आहे, सगळं फक्त आपलं चांगलं चालायसाठी जे ते पोळी बाजायचं इलेक्शन करतात, बाकी काय. तिसरा उमेदवार आहे का कोण चांगला? नाही ना, पर्यायच नाही आम्हाला. पर्याय नाहीये. पर्याय नाही. त्यामुळे आमचा कोलेच आहे. कोले 2 लाख मतांनी निवडून येणार आहे. किती? 2 लाखांनी निवडून येणार मत. काय वाटतंय तुम्हाला, येतील काय? येतील. पण आपण आढळरावांना मतदान करताय, तरी असं वाटतंय की कोल्हे साहेब येतील. ओके, ठीक आहे. तर गावातील प्रतिक्रिया आपण पाहतोय मित्रांनो, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक गोष्ट या ठिकाणी बोलली गेली की 2 उमेदवार आहेत आणि त्यांना तिसरा कोणी आपण म्हणूयात की पर्याय उपलब्ध नाहीये, त्यामुळे मजबुरीनं काही लोकांना मतदान करायला लागतं असं ते म्हणतात. तर ठीक आहे, आपण पुढच्या काही प्रतिक्रिया देखील पाहणार आहोत. सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मच्छिंद्र ढमढेरे. आणि काय वाटतं आता इलेक्शन चालू आहे सध्या, आपला कौल यंदा कुठं असेल? मोदी सरकार. मोदी सरकार म्हणजे आढळराव पाटलांना आपण. आढळराव पाटला. का असं वाटतं आढळराव पाटलांना जायला पाहिजे? आढळराव पाटील असं पर्टिक्युलर आढळराव पाटलांसाठी नाही, पाटलांसाठी नाही आहे, परंतु आम्ही मोदी साहेबांच्यामुळे, कारण की मोदी साहेबांच्या खूप साऱ्या स्कीम आहेत की जसं की PMEGP झालं, CM तर आता आले आपल्या महाराष्ट्र शासनाचे, परंतु जे नवीन उद्योजक चालू करू इच्छितात त्यांच्यासाठी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहे. त्याच्यामुळं आता त्या 2 स्कीमचा मी स्वतः वैयक्तिक लाभार्थी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की BJPचं काम चांगलं आहे, की त्यामुळं मोदींना सपोर्ट करण्यासाठी आढळराव. आता सध्या तुम्ही काय काम करता? मी सध्या नोकरी करतो. नोकरी करता. शेती वगैरे आहे घरी? हो, शेती आहे ना. काय वाटतंय मोदी सरकारची धोरणं जे आहेत ती शेतीच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतात असं लोक म्हणतात आहे, म्हणजे विरोधक असा आक्षेप घेतात आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता तसं जर म्हणाल तर तुम्ही पाहिलं तर आता मॅक्सिमम प्राईस जर बोलला, एक 5-10 वर्षापूर्वी मक्याचे बाजार काय होते, 14-15 रुपयांनी झाली. आज तीच मका 17च्या खाली घ्यायची नाही. गव्हाच्या बाबतीत झालं. कांद्याचा आता एक बाजार टिकून आहेत, म्हणजे असं मी नाही का एकदम कमी आहेत आणि एकदम जास्त आहेत, म्हणजे एक 14-15 रुपये तो पण टिकून आहे. म्हणजे त्यांचे काही तर असं वाटतं की मोदी सरकारची धोरणं शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगली आहेत. एक 100% नाही म्हणत, पण 80-90% तरी चांगलीच आहेत. याच्यामध्ये सुधारण्याची पण गरज आहे. बरोबर, सुधारणा व्हायला पाहिजे. ओके, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. बाबा तुमचं नाव काय? बबन दौंडकर, पिराजी दौंडकर. आणि काय वाटतंय बाबा, यंदा लोकसभेचं इलेक्शन लागले, शरद पवार साहेबांकडून अमोल कोल्हे साहेब उभे आहेत आणि आढळराव पाटील अजितदादांकडून उभे आहेत. काय वाटतं यंदा आपला कौल कुठं द्यायचा?
आमचं मत पहिलं आढळराव पाहिजे. आढळराव साहेबांकडे आहे. आणि काय वाटतं आता हे 5 वर्ष अमोल कोल्हे होते, त्याच्या आधी 15 वर्ष आढळराव पाटील होते. काय वाटते दोघांमध्ये कामांमध्ये किती डिफरन्स वाटते तुम्हाला, म्हणजे किती वेगळेपण आहे कामात? अमोल कोल्हेनी काही केलेलं नाही आतापर्यंत. 5 वर्ष केलं, पण आढळरावने वेगळे रोडचं काम सुद्धा केलं आमचं. रोडचं काम आढळराव साहेबांनी केले. बरोबर, हरकत नाही. चला, धन्यवाद बाबा. धन्यवाद. दादा तुमचं नाव काय? स्वप्नील विष्णू साळुंके. आणि काय वाटतं आता इलेक्शन लागले 2024चं, आपला कौल कुठं राहील यंदा? आपला कौल यावेळेस अमोल कोल्हे अमोल कोल्हे साहेबांसोबत. का असं वाटतंय अमोल कोल्हे साहेबांना द्यायला पाहिजे? त्यांनी मागले बरेचसे कामं केले. काम केले. हो, आता बाबा म्हणत होते की इकडे आलेच नाहीत ते, त्यांनी कामं नाही केली, आढळराव साहेबांनी रस्ते केले. काय वाटतंय? त्यांनी आता त्यांचं मत, अच्छा, त्यांच्या मला असं मतानुसार- वाटतंय की अमोल कोल्हे साहेबांनी कामं केलेली आहेत, हो. म्हणून तुमचं मत त्यांच्याकडे आहे. हो. ठीक आहे, हरकत नाही दादा, धन्यवाद, थँक्यू. सगळ्यात पहिलं सर तुमचं नाव सांगा. सुरेश गायकवाड. आणि काय वाटतं आता इलेक्शन येते 2024चं, तर शरद पवार साहेबांच्या बाजूने अमोल कोल्हे साहेब उभे आहेत आणि अजितदादांच्या बाजूने आढळराव पाटील उभे आहेत आणि दोघांमध्ये आता लढत आहे खासदारकीची. काय वाटतं एकंदर इलेक्शन संदर्भात? इलेक्शन संदर्भात सध्या तरी असं वाटतंय की बुवा कोणतंही सरकार आलं तर त्यांनी शेतकऱ्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याचं मालाला बाजारभाव नसतोय. महत्वाची समस्या म्हणजे आता शेतकऱ्याकडे जे उत्पादन साधन आहेत ती, समजा दूध उत्पादन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, त्यालाही बाजारभाव व्यवस्थित नसतो. आता कांदे पिकले शेतकऱ्यांचे, पण त्याला बाजारभाव नाही. बरोबर. मार्केटमध्ये जर गेलं तर ते खर्चही वसूल होत नाही शेतकऱ्याचा. आणि जे रासायनिक खत असतात त्याचे बाजारभाव खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळं शेती सध्या लॉसमध्ये जाते, परवडत नाही शेतकऱ्यांना. तर कोणताही सरकार आलं तरी त्यांनी शेती म्हणजे व्यवसाय शेती हा व्यवसाय केंद्रित धरून त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. शेतीवरतीच सुधारणा केली पाहिजे, कारण आपला खेडेगावातला ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस हा पूर्णपणे शेतीवरती अवलंबून असतो, किंवा मग त्याला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय. बरोबर. मग ह्या 2 व्यवसायाला जर शेतीमालाला किंवा शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला व्यवस्थित बाजारभाव भेटला तर शेतकऱ्याचं कुटुंब व्यवस्थित चालतं. नाही तर काही मग शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्येचे प्रमाण वाढतं त्याच्यामुळे. काय वाटतं आता सध्या मोदी सरकार गेले 10 वर्ष केंद्रामध्ये, कारण लोकसभेची निवडणूक म्हणजे केंद्र स्तरावरची निवडणूक आहे, तर ह्या 10 वर्षांमध्ये किती चेंज झाला असं वाटतं, किंवा मागच्या वेळेस होतं ते बरं होतं? काय वाटतं एकंदरीत? एकंदरीत बाकीच्या ठिकाणी समजा तुमचे बाकीचे मोठाले व्यवसाय असतील किंवा व्यापार असेल त्याच्याबाबत ठीक आहे, लेकिन महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याबाबत खूप लॉसमध्ये. शेतकऱ्या बाबतीत सरकारची धोरणं थोडीशी कमी पडतात. कमी पडतात. ठीक आहे, धन्यवाद काका, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.